द्या. कोणी आपला व्हिडिओ किंवा ऑडिओ ऑन करू नका. समोर स्क्रीनवर विष्णू सहस्त्रनाम दिसत आहे तुम्हाला. आता आज आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करण्यासाठी जयश्री मनोहर कुलकर्णी या उपलब्ध आहेत. जयश्रीताई या BA अर्थशास्त्र आहेत. पुणे विद्यापीठामधून त्यांनी पदवी घेतलेली आहे. त्यानंतर MA संस्कृत मुंबई विद्यापीठातून ते MA संस्कृत झालेले आहेत. संस्कृत भाषा प्रचार समितीच्या उपाध्यक्ष आहेत. त्याशिवाय संस्कृत भारती जालना जिल्हा उपाध्यक्ष आणि चैतन्य ज्ञानपीठ हे जामसमर्थ इथे एक भव्य दिव्य अशी वास्तू आणि एक विद्यापीठ तयार होत आहे. त्याच्या त्या कार्यकारिणीच्या केंद्रीय सदस्य म्हणून सुद्धा आहेत. सध्या वास्तव्य जालना येथे असते आणि संस्कृत विषयातील गाड्या अभ्यासक आपल्याला लाभलेले आहेत. आजचं पठण जयश्रीताईंनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. अनम्यूट करून करू. सर्वांनी स्क्रीनवर आपलं लक्ष ठेवावं. प्रत्येक शब्दाकडे आपण पाहावं. हरि ओम श्री गणेशाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. अथ श्री विष्णोर्दिव्यसहस्रनाम स्तोत्रं प्रारभ्यते. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययपुरुषस्साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवपुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभुः शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्पष्टा सविष्ठस्थविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतकृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी वेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुरादर्शः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालप्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमना सत्यः समात्मा संमितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशुरा बभ्रुर्विश्वयोनिषु चिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विक्षसेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षस्तुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भराजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयो निपुनर्वसुः उपेन्द्रो वामनप्रांशुरमोघश्चिचुर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुश्रीमान् अमेयात्मा महादृदुः महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभस्तपा पद्मनाभप्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरार्ह्य गुरुर्भृतमो धामस्तत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्सग्रीवाचस्पतिरुदारधिः अग्रनिर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात्
आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः अहस्संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्मुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृषिचिः सिद्धार्थसिद्धसङ्कल्पसिद्धिदसिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तक्षितिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपश्रुतिविष्टप्रकाशनः ओजस्तेजोदित्यधरप्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानुष्यशबिन्दुः औषधं जगतस्य तत्सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभुः युगादिकृत् युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजितनन्दजित् इष्टो विशिष्टशिष्टेष्टशिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतप्रथितप्राणप्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठानम् अप्रमत्तप्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारशूरः शौरिर्जनेश्वरः अनुकूलः शतावर्तस्पद्मी पद्मनिभेक्षणः पद्मनाभो रविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् महद्विरुद्धो रुद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरस्सहः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवश्चोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः परद्भिर्परमस्पष्टस्तुष्टपुष्टः शुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठपुरुषप्राणप्राणदप्रणवपृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनकालः परमेष्ठी परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणुप्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्टो भूर्धर्मयुको महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्रिश्यमश्यामसमीहनः यज्ञैज्यो महेज्यश्च ऋतुसत्रं सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः स्फोषः सुखदसृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनः स्वशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुग्धर्मकृद्धर्मे सतसच्छरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमिः सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित् पुरुसत्तमः विनयो जयस्तत्यसन्धो दाशार्हस्सर्वतां पतिः जीवो विनेता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भोनिधिरनन्तात्मा महोदिदिशयोऽन्तकः अजो महार्ह स्वाभाव्योजितामित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मात्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्ति दशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेधास्साङ्गोजितकृष्णो दृढः सङ्कर्षणोद्धृतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः द्विस्पृक् सर्वदुर्व्यासो वाचस्पतिरयोनिजः त्रिसामासामगस्साम निर्वाणं भेषजं भिषक् संन्यासकृश्चमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृशिवः श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपतिः श्रीमताम्बरः श्रीधः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमान् लोकत्रयाशयः
शतानंदो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्न संशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुरनिशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः अकालनेमि निहावीरशौरीशूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः कामदेवः कामपालः कामीकान्तकृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद्ब्राह्मणो ब्रह्मे ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तव प्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णपूर्णेता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तशतमूर्तिः एकोनैकस्तवक्कप्यं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमशून्यो घृताशीरचलश्चलः अमानिमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधाधराधरः तेजोरुषोदितिधरः सर्वशस्त्रभृताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तुस्तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनशृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्वभागीश्वरेश्वरः महारुदो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनो निलः अमृताशो मृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुतापनः न्यग्रोधो दुम्बरोष्ठश्चाणुरान्ध्रनिषूदनः सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः अमूर्तिरनभोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः अणुर्बृहत् कृशस्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमश्रमणश्यामः सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयितादमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्त्वः सत्यधर्मपरायणः अभिप्रायप्रियार्होर्हः प्रियकृत् प्रीतिवर्धनः विहाय स गतिर्ज्योतिस्तुरुचिर्हुतभुग्विभुः रविर्विरोचनस्तुर्यः सविता रविलोचनः अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनतमः कपिलः कपिरप्ययः स्वस्तिदः स्वस्ति स्वस्तिभुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्रः कुण्डलीचक्री विक्रम्यूर्जितशासनः शब्दातिगः शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरपेशलो दक्षो दक्षिणः शमिणाम्बरः विद्वत्तमो वीतभया पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणसन्तो जीवनपर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भयापहः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भोर्लक्ष्मीः सुवीरोर्जिराङ्गदः जननी जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पः सप्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवप्पणः प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः भूर्भुवस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञभुग् यज्ञसाधनः यज्ञान्तकृत् यज्ञगुह्यम् अन्नमन्नाद एव च आत्मयोनिः स्वयं जातो
वैखानः सामगायनः देवकी नन्दनस्रष्टा क्षितिशः पापनाशनः शङ्खबृन्दकी चक्री शारं धन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहणायुध ॐ नम इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रं दिव्यानामशेषेण प्रकीर्तितम्. एवढे स्पष्ट उच्चार आणि आपल्याला शब्द इतके असे कानावर आले. आणि आज आपल्याला अजून एक आपल्या स्क्रीनवर समोर सगळं दिसतं आहे. त्यामुळे रोज पठण करताना आपल्याला स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे आणि शब्दातील आनंद आपल्याला अनुभवायचा आहे. त्यानंतर पुढच्या 10 श्लोकांसाठी काल 10 श्लोक आपल्याला ऋषीबाबा शिंदे यांनी निरूपण केलं. आज पुढच्या 11 ते 20 या श्लोकांसाठी लाभलेले वक्ते आहेत नंदकिशोरजी डंबाळे सर. ते प्राध्यापक आहेत माध्यमिक शाळा गोल्डन जुबली शाळेमध्ये. सर मराठी विषय शिकवतात. स्वतः कीर्तनकार आहेत. संत साहित्यांचा आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत. प्रवचन कीर्तन हा त्यांचा आवडता विषय आहे. म्हणून आपण त्यांना आज आपल्या आजच्या या प्रवचनासाठी आमंत्रण दिलेलं आहे. ओव्हर टू यू नंबर. रामकृष्ण हरी सर्वांना. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे. समागत्य निष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मद कोण तारी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या कुंदेनु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्राव्रता. या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवीर देवे सदा वंदिता. सामापासु सरस्वती भगवती निश्चेच जाड्या पहा. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. आज या ठिकाणी चैतन्य साधना रिसर्च अँड फाउंडेशन ट्रस्ट याचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर प्रमोद महाराज कुमावत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर सबनीस सर यांच्या माध्यमातून अधिक मास आणि पुरुषोत्तम मास या निमित्ताने अतिशय सुंदर असा उपक्रम सर्वांनी मिळून एकत्रित मिळून सादर केला. आणि 3 जून ते 13 जून या 10 दिवसामध्ये प्रत्येकी 10 श्लोक असं याचं वर्णन करण्याचं अर्थ आणि भगवान विष्णूचे असलेले 1000 नाव. मला असं वाटतंय की प्रत्येकाने 10 दिवसामध्ये 100 नाव सांगितले
तर एवढं जरी आपल्याला नामस्मरणाचा एक चिंतन आपल्या कानावर जरी पडलं तरीही आपल्याला फलप्राप्ती होईल यात शंका नाही आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्यासारख्या सामान्य साधकाला व्यक्तीला डॉक्टर सबनीस सर, डॉक्टर कुमावत सर यांनी पाचारण केलं आणि इथे मला प्रवचनरूपी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल मी त्यांचा मनोमन आभारी आहे. खऱ्या अर्थाने नामस्मरण हा विषय अतिशय चांगला विषय आहे. मीही गेल्या कित्येक वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये असल्या कारणाने नामस्मरण हा विषय, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकापासून तर आजपर्यंत नामस्मरणावर सर्वच संतांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काव्य, अभंग, संतवाणी या सर्व माध्यमातून आपली फलप्राप्ती करून मिळाली. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकातील असलेले संत ज्ञानेश्वर, ज्यांनी ज्ञानेश्वरी या रूपाने आपल्याला खूप मोठा ग्रंथ दिला. संस्कृत भाषा ही त्या काळी म्हणजे अवघड वाटत असल्या कारणाने मराठीमध्ये भाषांतर केल्यानंतर सर्वसामान्यांना ती समजेल. त्यानंतरच्या काळामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी एकनाथी भागवत, त्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी तुकारामाची गाथा, त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील असलेले समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक अशा अनेक काव्यातून नामस्मरण किती महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये याविषयी अनेक दृष्टांत सांगता येतील, अनेक त्याचे प्रमाण देता येतील. नामस्मरणाविषयी विष्णू सहस्रनाम आहे हे यात काही शंकाच नाही आहे आणि आपण ते 10 दिवस आपण ऐकणारच आहोत. परंतु त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे ह्या 10 श्लोकातून आपल्याला भगवान विष्णू, काल आमचे मित्र आदरणीय डॉक्टर ऋषीबाबा शिंदे यांनी 10 श्लोकाचं वर्णन करताना, अर्थ सांगताना अतिशय सुंदर प्रकारे सांगितला. त्यानंतरचा 11 ते 20 या 10 श्लोकाचा भावार्थ, अर्थ मराठी भाषेमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे भीष्माचार्यांनी आणि युधिष्ठिरांनी हा संवाद झाला आणि विष्णू सहस्रनाम तयार झालं. भाषा हे एक दुसऱ्याला समजण्यासाठी संवादरूपी असल्या कारणाने आपण म्हणजे या 10 श्लोकाचे 100 भगवान विष्णूचे नावं तर ऐकणारच आहोत. परंतु त्यापूर्वीचा नामस्मरणाचा विषय सर्व संतांनी लिहून ठेवल्याप्रमाणे नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जायोनंतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसुनी कराय की चित्त, आवडीने आनंद अळवावा. अनेक प्रमाण देता येतील आपल्याला. खरं तर संतांनी एवढं सुंदर असं काव्य लिहिलेलं आहे. मध्यंतरी मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो असताना माऊली ज्ञानेश्वरांचं नेवासा हे जे मंदिर आहे, या मंदिराच्या ठिकाणी खूप छान असं श्रवण केलं होतं आणि ते मनाला भावलं. ते माझ्या माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना एका शिळेला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या शिळेचं, दगड म्हणता नाही ना त्याला, शिळा म्हणू आपण त्याला, त्या शिळेचं रूपांतर मंदिरात झालं. आणि मंदिरात म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी, माऊलींनी ज्या खांबाला, ज्या शिळेला टेकून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि त्या शिळेचं मंदिर तयार झालं. विचार करू की आपण ज्ञानेश्वरीचा काही ना काहीतरी भाग आपण जर ऐकला, श्रवण केला किंवा आपण पारायण केलं तर आपल्याला किती मोठी फलप्राप्ती होईल. या भावनेनं मला सुद्धा असं वाटलं की नेवासा हे मंदिर एका शिळेचं मंदिर आहे. म्हणून नामस्मरणाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी सांगता येतील. संतांनी सुद्धा, महाराष्ट्रातील अनेक संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पैठणचे असलेले नाथ महाराज यांनी सुद्धा साध्या बोलण्यातून सुद्धा सांगितलेलं आहे, हरिबोला हरिबोला नाही तरी अबोला. एक नामस्मरणाचा भाग आहे. त्याचबरोबर नामस्मरण करण्यासाठी वेळेची मर्यादा नाही आहे. आपण कुठे आणि केव्हाही करू शकतो. मग काळ वेळ नाम उच्चारिता नाही याचाही आपण प्रमाण घेऊ शकतो. आणि या नामस्मरणाच्या बाबतीमध्ये संतांनी सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी आपण आहे. आपण आता विष्णू सहस्रनामाच्या या पाठाकडे येऊया.
खरं तर काल डॉक्टर शिंदे यांनी शब्दावर जास्त भर दिला. मी एक शिक्षक असल्यामुळे समजण्यासाठी सगळ्यात पहिले शब्द फार महत्त्वाचे आहे. आणि शब्द जर कळाले, भले थोडा उशीर लागेल आपल्याला कळायला, परंतु शब्द जर कळाले तर नंतर मग त्या श्लोकातला अर्थ काय आहे आपण तोही पाहणार आहोत. 11व्या नंबरचा श्लोक होता, सर्व शर्व शिव स्थाणू भृता दिर्णी. एक शब्द जरी फोड केला तरी आपल्याला त्याचा अर्थ समजण्यासाठी फार सोपा जातो. संभवो भावनो भरता प्रभव प्रभू प्रभुरीश्वर. बघा त्याचा अर्थ सोपा अर्थ दिलेला आहे. भगवान विष्णू सर्वत्र आहे. भगवान विष्णू सर्वत्र आहे. ते कल्याणकारी व स्थिर, सर्व भूताचे अधिकारण व अविनाशी आहे. शब्द हे इतके, खरं तर मला शब्द हे किती चांगले असतात त्याच्यावर संत तुकारामाचा एक अभंग इथे आठवला. शब्दचीच आम्हा शब्दचीच रत्ने, शब्दचीच शस्त्रे यत्ने करू. म्हणजे शब्द हे आता भगवान विष्णू आणि विष्णू सहस्रनामातील शब्द आपल्याला कळाले ही फार मोठी गोष्ट आहे. आपण आपल्या कानावर जरी ते पडले आणि आपण ते वाचतोय आणि आपण ते ऐकतोय ही फार मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. ते सृष्टीची उत्पत्ती करणारे आहे, त्याचबरोबर पालन आणि नियंत्रण करणारे ईश्वर सुद्धा आहे. म्हणूनच या श्लोकाचा अर्थ भगवान विष्णू सर्वत्र आहे, ते कल्याणकारी आहे, सर्व भूताचे अधिकारण व अविनाशी आहेत. ते सृष्टीचे उत्पत्ती, पालन आणि नियंत्रण करणारे ईश्वर आहे. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वन अनादि निधनो धाता विधाता धातुरोत्तम. खरं तर शब्द संस्कृतचे आहे, ज्यांचं पाठांतर आहे, जे संस्कृतचे गाडे अभ्यासक आहे त्यांना मी माफी मागून माझ्याकडनं जर एखादा शब्द मागे पुढे जरी झाला, परंतु मराठी मात्र मी अस्खलित तो शब्द त्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करतो. भगवान स्वतः प्रगट झालेले आहे, आनंद देणारे आहे, सूर्य स्वरूप, काळा आणि कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेले आहे. खरं तर एखाद्या चेहऱ्याचं वर्णन जर करायचं म्हणलं तर आपण प्रत्येक ओवी, दृष्टांत किंवा अभंगाच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो. पंढरपूर निवासी भगवान विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांचं वर्णन करणारा एक अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणजे पांडुरंगाचे साक्षात आपण सौंदर्य हे पाहायचं असेल आपल्याला तर आपण हा अभंग म्हटल्याबरोबर आपल्या समोर पांडुरंगाची मूर्ती आपल्या समोर उभी राहते. आणि वर्णन इतकं सुंदर वर्णन आहे. म्हणून इथे कमळासारखे भगवान विष्णूंचे नेत्र असलेले आहेत. आता खरं तर अनेक शब्दांना अनेक पर्यायी शब्द असतात. आई म्हटल्यानंतर आपण आई, जननी, धरणी, धरत्री, वसुंधरा, पृथ्वी. पाणी म्हटलं की जल, नीर, जीवन. प्रत्येकाचं एक वेगवेगळं आहे. परंतु इथे सुंदर नेत्र असलेले आहेत आणि त्यांना आरंभ वा अंत नाही. आरंभ वा अंत नाही, ते संपूर्ण विश्वाचे धारण करणारे आहेत. भगवान विष्णूच्या बाबतीमध्ये अनेक रूप, अनेक नावं या ठिकाणी आहे. त्यानंतर विष्णू सहस्रनामामध्ये अप्रमेय, ऋषिकेश, पद्मनाभो, अमरप्रभू, विश्वकर्मा, मनुष्टुष्टा, स्थाविरो ध्रुव संस्कृत आहे. भगवान अनंत व मोजमापाच्या पलीकडे आहेत. भगवान अनंत व मोजमापाच्या पलीकडे आहेत. ते इंद्रियांचे स्वामी आहे. बघा, इंद्रियांचे स्वामी म्हटल्यानंतर आपण म्हणतो की आपल्याला पंचेंद्रिय आपल्याला माहित आहे आणि ते कंट्रोल करणं, ते राहणं हे भगवंता, संत आणि भगवंत. म्हणून इथे हा उच्चार इथे आलेला आहे. नाभीतून कमळ उत्पन्न करणारे आहे आणि देवांचे प्रभू आहेत. ते विश्वाचे निर्माता व सनातन सत्य आहे. खरं तर विष्णू सहस्रनामाचं पठन कानावर जरी पडलं, त्यातले शब्द जरी आपल्याला अवघड वाटत असले, परंतु मराठी भाषेमध्ये त्याचा अर्थ आपल्या काही ना काहीतरी आपल्याला फलश्रुती देऊन जाईल एवढं नक्की आहे. त्यानंतर अग्राह्य शाश्वत कृष्णो लोका हिताक्ष प्रतदर्ण
या ठिकाणी भगवान इंद्रियांना न समजणारे शाश्वत कृष्णवर्णी व लाल नेत्र असलेले आहेत. ते सर्व दिशांमध्ये व्यापून राहिलेले आणि परमपवित्र मंगलम आहेत. हे शब्द आपल्याला छान वाटतात. आणि त्यानंतर ईशान प्रणाद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन. याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, भगवान सर्वांचे स्वामी आहे, त्याचबरोबर प्राण देणारे आणि स्वतः प्राणस्वरूप आहे. म्हणून ते श्रेष्ठ सृष्टीचे पालन करते, लक्ष्मीपती आणि मधु दैत्याचे संहार करणारे आहेत. खरं तर प्रत्येक श्लोक हा इतका सुंदर आणि त्याचा अर्थ इतका सोप्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये, ईश्वरो विक्रमी ध्वनी मेधावी विक्रम क्रम, खऱ्या अर्थाने अर्थ समजल्यानंतर आपल्याला पुन्हा छान वाटतं. आणि म्हणूनच या ठिकाणी भगवान पराक्रमी धनुष्य धारण करणारे आहेत, बुद्धिमान अतुलनीय आहेत, ज्यांना कोणी जिंकू शकत नाही. त्याचबरोबर ते भक्तांच्या कर्माचे स्मरण ठेवणारे आहेत. स्मरण, कर्म हे शब्द सोपे वाटतात आपल्याला. कर्म म्हणल्यानंतर लगेच आपल्याला महाभारतातील श्लोक आठवतो, कर्मण्येवाधिकारस्य महाफलेषु कदाचन. स्मरण म्हणलं की आपण हा शब्द आठवतो. आणि म्हणूनच त्यानंतर शरण शर्म विश्वरेता प्रजाभव संस्कारो व्याल प्रत्यय सर्व दर्शन. भगवान देवाचे स्वामी, आश्रयदाता आणि सुख देणारे आहेत. खरं तर संप्रदायामध्ये सर्व संतांनी इतकं सुंदर असं काव्य केल्यानंतर बघा, काही गोष्टी आपल्याला पाठ करायची गरज पडत नाही, काही गोष्टी आपण ऐकून पण आपण त्या लक्षात राहतात. मला नाही वाटत की शाळेत आपण जनगण मन कधी आपण पुस्तकात किंवा वहीत किंवा म्हणजे असं पाठ करून वाचलेलं आहे. रोज कानावर पडलं की ते आपल्याला लर्न होतं, ते आपल्याला समजतं आणि आपण ते म्हणतो पण. आपण हरिपाठ आहे. आज बऱ्याच वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे, ज्यांचं शिक्षण नाही, अशांचे हरिपाठ मुखोद्गत, मनाचे श्लोक, किती जणांचे मनाचे श्लोक म्हणजे मुखोद्गत आहे. आणि म्हणून कानावर पडणं हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. भगवान देवाचे स्वामी, आश्रयदाता, सुख देणारे आहेत. तेच सृष्टीची उत्पत्ती करणारे आहेत, काळस्वरूप आणि सर्व जाणणारे आहेत. बघा, ईश्वराच्या परीनं खरं तर संत साहित्यामध्ये सुद्धा या संतांनी जे काव्य लिहिलं, समाजासाठी, आम्हासाठी जे लिखाण केलं आणि त्याचा आपण आज आनंद घेतोय. खरं तर मला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील एक अभंग नामस्मरणाच्या बाबतीमध्ये अभंग आहे आणि तो सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकली लायसी नाही. जैशा स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुकुतुप आहे संचितांचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. त्याचप्रमाणे नामस्मरण आणि नामस्मरणाच्या बाबतीमध्ये कसंही करा, केव्हाही करा, कुठेही करा, काही अडचण नाही. हे सर्व संतांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच भगवान जन्मरहित, सर्वांचे ईश्वर आणि सिद्ध स्वरूप, ते अत्युच्च म्हणजे कधीही न ढळणारे आहेत. अडचणीच्या वेळी ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही आता देवाचा धावा केला पाहिजे. मी एकदा कॉलेजला असताना गाणगापूर या ठिकाणी गेलो होतो. कॉलेज नेमकंच झाले, एक मित्र बरोबर होतो आणि कॉलेज संपल्यानंतर गाणगापूरला गेल्यानंतर तिथे ते पूर्ण संगम झालं, दर्शन झालं आणि आमच्या रूमच्या बाजूला एक रिटायर्ड तहसीलदार होते आणि ओळख झाली. आम्ही विद्यार्थी, नेमकंच कॉलेज झालं होतं आणि त्यांना नंतर म्हणलं, त्यांनी विचारलं की अरे तुम्ही कुठून आलात? दोघं मित्र होते. कुठून आलात? म्हणलं जालन्याहून आलो, आता आमचं कॉलेज झालं. असं झालं. असंच नेहमी चालू ठेवा म्हणे, म्हणजे विद्यार्थी दशेतून असंच नेहमी चालू ठेवा. ती गोष्ट मला खूप आवडली. पण त्यांनी त्याचं उत्तर काय दिलं मला, की सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासन, केंद्र शासन 58 किंवा 60 वर्षी तुम्हाला आम्हाला कामावून कमी करतं आणि त्यानंतर मग ईश्वर भक्ती कशी तुम्ही, म्हणजे ईश्वर कसा तुम्हाला जवळ बोलवेल. म्हणून जोपर्यंत तारुण्य अवस्था आहे, जोपर्यंत तरुणपण आहे,
जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत नामस्मरणाचं जास्त झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला वयोवृद्ध काळामध्ये त्याचं फलश्रुती मिळू शकते. म्हणून त्या रिटायर्ड सेवानिवृत्त तहसीलदाराने सांगितलेली गोष्ट आजही लक्षात आहे. म्हणून असं म्हणायचं काम नाही पडणार आपल्याला की आपण आता सेवानिवृत्त झालो मग आता आपण जाऊ, मग आपण नंतर अष्टविनायक किंवा चारीधाम, तोपर्यंत मग हातपाय काम करत नाही. आणि म्हणून नामाची फलश्रुती याप्रमाणे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे भगवान सर्वामध्ये समान भाव ठेवणारे आहेत, सत्यस्वरूप आणि निष्फळ न जाणणारे आहे. त्यांचे नेत्र कमळासारखे सुंदर आहेत आणि ते धर्मस्वरूप कर्म करणारे आहेत. या ठिकाणी सगळ्यांना, आता खरं तर इथे तर भेदभाव नाहीच आहे. ईश्वराची भक्ती कोणीही करू शकतो, कसाही करू शकतो, आणि नामस्मरणाच्या बाबतीत तर विषयच नाही आहे. त्याचप्रमाणे भगवान रुद्रस्वरूप अनेक रूपांनी युक्त आहेत, विश्वाचे कारण आणि पवित्र कीर्तीचे धनी आहेत. ते अमर, शाश्वत आणि महान तपस्वी आहेत. नाम या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातल्या संतांनी सुद्धा आपल्याला नामाचा महिमा, खरं तर या कलियुगामध्ये नामस्मरणाला जास्त महत्त्व सर्वांनी सांगितलेलं आहे. सतयुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापारयुग असेल. आता आपल्याकडनं काही यज्ञ, होम, हवन होणं शक्य नाही आहे. आपण काही हिमालयात जाऊन 6-6 महिने, वर्ष तप करणं, साधनं आपल्याकडनं होणार नाही. आणि ऊन, वारा, पाऊस म्हणतो मी. म्हणून कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय मानलं गेलं तर नामस्मरण मानलं गेलं. आणि या नामस्मरणामध्ये संत तुकारामांचा एक अभंग आहे, नाम घेता फुकाचे, पर्वत झडती पापाचे. अनेक प्रकारचं प्रमाण देता येतील संतांनी. आपण हा अभ्यास जरी केला की संतांनी लिहिलेलं आपल्या कानावर पडणं आणि ते वाचणं, या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याकडनं जरी झाल्या तरी हरि उच्चारुणी अनंत पापराशी जातील लायक शिक्षण मात्र. अनेक प्रमाण देता येतील. त्याचबरोबर खरं तर एक दृष्टांत आठवलं मला नामस्मरणाविषयीचा. एका गावामध्ये एक शेतकरी असतो आणि तो खूप त्रासलेला असतो. म्हणजे त्याला त्रास, वेदना किंवा सुख शांती, मनशांती नसते त्याला. आणि हे नसल्या कारणाने मग गावामध्ये एक महाराज संत येतात आणि तो शेतकरी त्या संताकडे जातो आणि म्हणतो, महाराज, मला सुख शांती किंवा ह्या गोष्टी माझ्याकडे नाही आहे, मी काय करू म्हणे. मग त्याला संत, ते साधू महाराज त्याला सांगतात, मी तुला एक काम सांगतो म्हणे, तू तेवढं ऐक म्हणे. सांगा म्हणे महाराज काय काम आहे तर. तू एक काम कर म्हणे, डोक्यावर एक पाण्यानं भरलेला एक माठ तू डोक्यावर घे आणि शर्त फक्त एकच आहे की तो पाण्यानं भरलेला माठ एक थेंबही खाली सांडला नाही पाहिजे. तू गावात एक फेरी मारून ये म्हणे. हा शेतकरी म्हणाला ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, मी येतो म्हणतो. हा घेतो, माठ घेतो, डोक्यावर घेतो माठ आणि पूर्ण गावामध्ये फेरी मारून येतो. पुन्हा त्या साधू संताकडे येतो. साधू विचारतात त्याला, अरे म्हणे तू आला म्हणे तो. हो म्हणे. बरं तुला रस्त्यामध्ये कोणी दुकानदार, माणसं, स्त्रिया, मुलं, मुली काही दिसले का? नाही म्हणे, मला कोणी दिसलं नाही म्हणे. माझं लक्ष फक्त माझ्या माठातील पाणी पडू नये यासाठी माझं लक्ष होतं. हेच कारण आहे. भगवंताचं नामस्मरण करत असताना एकचित्त लक्ष ठेव, सगळ्या गोष्टी तुला सुख शांती मिळेल. थोडक्यात त्याचं सार्थक असं आहे की एकचित्तानं जरी आपण नामस्मरण थोडं जरी केलं, पण एक चित्ताने जरी केलं तर याचा अर्थ असा इथे सांगता येतील. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांनी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संत नामदेवांनी सुद्धा फार सुंदर अभंग केलेला आहे. नामाविना देवाला नाही आकार नाही, नामेची पाविजे देव. आणि आपण आता हे संतांनी लिहिलेले आपल्याला जेमतेम आपल्याला समजतंय. त्याचबरोबर एका जनार्दनी नाम सर्वश्रेष्ठ साधन. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी याचं नामस्मरणाचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणूनच विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत ते संजीवन. याचप्रमाणे हा याचा नामस्मरणाचा भाग झाला. आता खऱ्या अर्थाने आपण जो विषय भगवान विष्णूंचे जे आपण 10 श्लोकामध्ये आलेले नावं
हे मी सांगतो ते तुम्ही बस ऐका फक्त. छान नाव आहे आणि भगवंताचे असे नाव आहेत याचा सुद्धा आपल्याला एक आनंद होईल. अज, अज हे भगवंताचं नाव आहे. जन्म मृत्यूच्या बंधनापासून मुक्त, सर्वेश्वर, सर्वांचा स्वामी, सिद्ध, पूर्णत्व प्राप्त केलेला, सिद्धी, यश व सिद्धी देणारा, सर्वादी, सर्वांचा आधी, त्याचबरोबर अतिउच्च, कधीही न ढळणारा, वृषाकपी, धर्माचे रक्षण करणारा, अमेय आत्मा, ज्याचा अंत लागत नाही असा, सर्व योगी विनी श्रुत, सर्व बंधनापासून मुक्त झालेला. त्याचबरोबर भगवान विष्णूचे अनेक असे नाव जसे आहे. वसु, सर्वत्र वास करणारा, वसु मना, निर्मळ मनाचा, सत्य, सत्य स्वरूप, समात्मा, सर्वांमध्ये समान असणारा, संमित, सर्वांना ज्ञात असणारा, सम, सर्वाशी समान वागणारा, अमोघ, ज्याचे कार्य व्यर्थ जात नाही असा तो, पुंडरीकाक्ष, कमळासारखे सुंदर नेत्र असलेला, वृषकर्मी, धर्ममय कर्म करणारा, वृषाकृती, धर्मस्वरूप, रुद्र, दुःखांचा नाश करणारा, बहुशिरा, अनेक मस्तके असलेला, भृगु, जगाचे पालन करणारा, विश्वयोनी, विश्वाचा उगम, शुचिश्रवा, पवित्र कीर्ती असलेला, अमृत, अमर, शाश्वत स्थानू, कायम स्थिर असलेला, वरारोह, श्रेष्ठ स्थान देणारा, महातपा, महान तपस्वी असणारे, सर्वत्र असणारा, सर्व विद्वान भानू, सर्व जाणणारा व प्रकाश देणारा. त्याचबरोबर विश्वक्सेन, विश्वाचे संचलन करणारा, जनार्दन, लोकांचे रक्षण करणारा, वेद, वेद स्वरूप, वेदवित, वेदांचा ज्ञाता, अंगव्यय, दोषरहित, वेदांचे अंग असणारा, कवी, सर्वज्ञ, लोकाध्यक्ष, जगाचा अधिपती, सुराध्यक्ष, देवांचा प्रमुख, धर्माध्यक्ष, धर्माचा रक्षक, कृताकृत, कारण व परिणाम दोघींचे स्वरूप, चतुरात्मा, चार रूपांनी कार्य करणारा, चतुर्व्यूह, चार दिव्यांग स्वरूपाचा धारक, चतुर्दृष्ट, चार दात असलेला विशेष रूप, चतुर्भुज, चार भुजा असलेला. त्याचबरोबर भोजनम, अन्न स्वरूप, भोक्ता, सर्वांचा उपभोग घेणारा, सविष्णू, सहनशील, जगदादिज, जगाच्या प्रारंभी उत्पन्न झालेला, अनघ, निष्पाप, विजयी, जेता, जिंकणारा, पुनर्वसू, पुन्हा पुन्हा प्रगट होणारा, उपेंद्र, इंद्राचा भाऊ, वामन अवतार. वामन अवतारावर मला एक आठवलं मला की आता आपण नेमकंच एक दशावतार म्हणून आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, परंतु मी एका ठिकाणी श्रवणासाठी गेलो होतो. मग नंतर परशुराम अवतार, नंतर श्रीकृष्ण अवतार. हे आपण म्हणजे महत्त्वाचं काय आहे की राम, कृष्ण, हरी. मग राम आणि कृष्ण आणि हरी म्हणल्यानंतर पांडुरंग परमात्मा असं एका ठिकाणी श्रवण केलं होतं. म्हणून राम, कृष्ण, हरी म्हणजे अवताराप्रमाणे असं म्हणायला हरकत नाही की पांडुरंग परमात्मा हरी स्वरूपानं आपल्याला माहीत झाले. उपेंद्र, इंद्राचा भाऊ, वामन, बटू रूप धारण करणारा, प्रांशु, उंच व महान, सुची, पवित्र, ऊर्जित, शक्तिशाली, अतींद्र, इंद्रापेक्षाही श्रेष्ठ. बघा आपण आता रामायण महाभारत सगळ्यांनी ऐकलेलं आहे, त्यामुळे हे बरेच शब्द आपल्या कानावरून गेलेले आहेत आणि आता जरी कानावर पडले तरी ते फल त्याची प्राप्ती आपल्याला काही हरकत नाही आहे. आणि म्हणूनच इथे संग्रह, सर्वांना एकत्र धारण करणारा, सर्ग, सृष्टीचा निर्माण करणारा, धृतात्मा, आत्मसंयमी, नियम घालणारा, यम, नियंत्रण करणारा, वेद्य, जाणण्यास योग्य, वैद्य, रोगांचा नाश करणारा. बघा आता इथे आपल्याला हा शब्द कळाला. वैद्य आपण कधी म्हणत नाही, आपण साधारणतः आम्ही सगळ्यांना डॉक्टर करतो, परंतु इथे आपल्याला एवढं मात्र लक्षात आलं आपल्या की वैद्य म्हणल्यानंतर रोगांचा नाश करणारा म्हणजे डॉक्टर या अर्थाचा मराठी शब्द वैद्य असा हे इथे आपल्या लक्षात येऊ शकतो. सदा योगी, सदैव योगी स्थित असणारा, विरहा, दुष्ट वीरांचा संहार करणारा,
माधव लक्ष्मीपती, मधु मधुर स्वरूप, अतींद्रिय इंद्रियापलीकडील महामाय, महान मायाशक्तीचा स्वामी, महास्तो महान उत्सव असलेला, महाबल अत्यंत बलवान, महाबुद्धी महान बुद्धीचा, महावीर्य महान पराक्रमी, त्याचबरोबर महाशक्ती अपार शक्तीचा, महायुक्ती महान तेजस्वी, श्रीमान लक्ष्मी सहित, महारुद्रूप पर्वत धारण करणारा, महेश्वस महान धनुर्धर म्हणल्यानंतर आपल्याला धनुष्यबाण हे समजते, महिर भरता पृथ्वीचे पालन करणारा, श्रीनिवास लक्ष्मीचे निवासस्थान, संतगती संतांची अंतिम गती, अनिरुद्ध ज्याला कोणी रोखू शकत नाही असा, सुरानंद देवांना आनंद देणारा, गोविंद गायी पृथ्वी व जीवांचे रक्षण करणारा, गोविंदा पती, ज्ञानवाणांचा स्वामी, असे अनेक नावामध्ये भगवान विष्णूंचे नावं 100 नावं हे आहे. म्हणूनच काल मी आदरणीय आमचे मित्र हरिभक्त पारायण डॉक्टर ऋषीबाबा शिंदेंनी मला वाटतं 94 नावं त्यांनी सांगितली होती. मधले एक आपण 100 धरू 5-6 आणि आजचे 100 म्हणजे 10 दिवसामध्ये 1000 नावं नक्कीच होतील यात शंका नाही आहे. खऱ्या अर्थाने भक्ती आणि नामस्मरण या सगळ्या गोष्टी मला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि या नामाचा महिमा सर्वच संतांनी अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेला आहे. या ठिकाणी काल कुमावत महाराज म्हणाले होते की काल ऋषीबाबांना वेळ पुरला नाही, एक संवाद साधण्यासाठी एक 10 मिनटं ठेवावे जेणेकरून बऱ्याच साधकांना ऐकल्यानंतर काहीतरी प्रश्न किंवा काहीतरी चर्चा, जेणेकरून सबनीस सरांचंही काल म्हणणं होतं की या गोष्टी आपण करूयात. तर माझ्या म्हणजे विनंतीला खरं तर मी एवढा मोठा नाही आहे, परंतु आदरणीय कुमावत महाराज आणि आदरणीय सबनीस सरांनी मला ही संधी दिली, या सेवेसाठी मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. सेवा पूर्ण करण्याच्या पूर्वी आभार तर मानतोच आणि आपण एक मला वाटतं 8:50 झालेले आहे. 10 मिनिटासाठी कालच्या म्हणण्याप्रमाणे सेवा चर्चेसाठी ठेवूया. शेवटी एक पसायदान घेऊ एक प्रवचनाप्रमाणे, नंतर ठीक चालेल. हो चालेल ना, एक 10 मिनिटं आहेत मला चर्चेसाठी बोलू. चालेल. तुमच्यापैकी कोणाला काही चर्चा करायची आहे? कुमावत महाराज. कुमावत सर, थोडं प्रकाश टाकावं आजच्या 100 नावांवर. डॉक्टर कंबाळे सरांनी केलेलं आहे. या 10 श्लोकांमध्ये जर कुणाला काही विचारायचं असेल तर आपल्याला चर्चा करता येईल, अन्यथा आपण पुढे जाऊ शकतो. सगळ्या श्रोत्यांना, जे श्रोते ऐकत आहेत त्यांना एखाद्या नावाविषयी काही शंका असेल किंवा असंही होऊ शकतं की अधिक एखाद्या नावाची माहिती एखाद्याला असू शकेल, तर त्यांनी ती शेअर करावी. म्हणजे विचारावंच असंही काही नाही, पण सर्वांनी मिळून थोडीशी चर्चात्मक पद्धती आली म्हणजे काय होतं, आवड निर्माण होते. म्हणून कुणाला अधिकचं काही सांगायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर बोलू शकता. सर्वांसाठी अनम्यूट करून बोलू शकता की उपस्थितपैकी कोणाला काही एखादं नाव आहे तर त्या नावावर जर आपल्याला काही वेगळं भाष्य करायचं असेल. उपेंद्र वामन हा शब्द आलेला आहे, 2 नामं आलेली आहेत. नेटवर्क घेऊन उपेंद्र आणि वामन. उपेंद्र म्हणजे इंद्राचा लहान भाऊ असं म्हणते, तर वामन तर इंद्राचा लहान भाऊ म्हणून आदिती आणि कश्यप आणि आदिती यांच्या पोटी इंद्राचा जन्म झाला. इंद्र हा देव म्हणजे आदिती पुत्र, आणि त्याच्यानंतर मग वामनाचा जन्म झाला, म्हणून मग त्याला उपेंद्र म्हणजे
इंद्राचा भाऊ उप म्हणजे जवळ असणारा, इंद्राच्या जवळ असणारा म्हणजे इंद्राच्या जवळ असणारा त्याचा भाऊ उपेंद्र म्हणजे वामन, अशा अर्थाने शब्द घेतलाय. तर वामनाचा जन्म आदितीच्या गर्भातून झाला. आधी इंद्र जन्मला, त्याच्यानंतर म्हणून हा अनुजन्म. आम्हाला नाही लक्षात आलं, काहीतरी चांगली चर्चा झाली. Yes, yes. उपेंद्र वामन असा श्लोक आहे. हो हो. म्यूट करा. तर उपेंद्र हा इंद्राचा भाऊ म्हणून ह्या अर्थाने उपेंद्र विष्णूला वापरलेला आहे. आणि विष्णूने वामन अवतार घेतला. कश्यप आणि आदितींच्या पोटी जन्माला आला तो. आधी इंद्राचा जन्म झाला, त्यानंतर वामनाचा पटू अवतारातला जन्म झाला. म्हणून त्याला इंद्राचा लहान भाऊ किंवा इंद्राचा अनुज म्हणून विष्णूला उपेंद्र असं नाव पडले. शब्द घेतले नव्हते. बरोबर बरोबर शब्द घेत आलेला शब्द. अजून एक खूप छान गंमत आहे ह्या श्लोकामध्ये. उपेंद्र वामन प्रांशु. वामन म्हणजे छोटा आणि प्रांशु म्हणजे मोठा, म्हणजे दोन विरोधाभास असलेले शब्द एकत्र आलेले. तर इंग्लिशमध्ये पॅराडॉक्स असा शब्द आहे. बळी राजाला ते जमिनी त्रिपाद भूमिदान मागायला गेला, तेव्हा ते बळी राजाला वाटलं की हा छोटा पटू आहे, ह्याला आपण जमीन 3 पावलांची देऊ शकतो. परंतु जेव्हा त्याने ते आपलं स्वरूप मोठं करत गेला, तेव्हा ते प्रांशु असं झालं. आणि त्याने एका पायाने स्वर्ग, एका पायाने पृथ्वी आणि एका तिसरा पाय कुठे ठेवू. मग बळीने त्याचं मस्तक समोर ठेवलं आणि तो पाताळात दाबला. म्हणून प्रांशु हे नाव सुद्धा सारखं होतं की मोठा होत गेला. अजून कुमावत सर काही? ऐतिहासिक पार्श्वभूमी असते, तर ती ऐतिहासिक पार्श्वभूमी जर तो इतिहास माहित नसेल तर सांगताच येत नाही. त्यामुळे माझी विनंती तो पुढचे जे वक्ते आहेत ना, त्यांनी की एखाद्या शब्दाच्या उत्पत्ती सोबत तर ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल तर ती सांगितली पाहिजे. आता ताईने किती सुंदर सांगितलं, म्हणजे विष्णूचा भाऊ, छोटा भाऊ, त्याला उपेंद्र असं शब्द. उपेंद्र किती मुलांचे नाव आहेत, पण ही पार्श्वभूमी माहीत झाली पाहिजे. धन्यवाद ताई. धन्यवाद. ठीक आहे. विष्णू सहस्रनामामध्ये म्हणजे आपल्याला इतिहास आहे, आपल्याला व्याकरणाच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे, शिवाय अलंकारिक आहे आणि विशेष म्हणजे ध्यान लागतं. तर उद्यासुद्धा आपण ज्यावेळेस सुरुवातीला पठण करू त्यावेळी प्रत्येकाने त्या शब्दाकडे बघायचं आहे. आपण शब्दाला अक्षर असं म्हणतो, तो कधी क्षर होणार नाही, तेव्हा अक्षराचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आज डंबाळे सरांच्या विनंतीनुसार आपण पसायदान घेऊ आणि पसायदान घेऊन आपल्या वर्गात आजच्या सत्राची समाप्ती करू. उद्याचे वक्ते आहेत आपले कुमावत सर. तर कुमावत सरांना श्लोक क्रमांक मी आता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला आहे, तर त्याप्रमाणे आपण उद्या परवा विवेक कुलकर्णी सर होते, परंतु काही कारणामुळे विवेक कुलकर्णी सर उपलब्ध नाही, त्यामुळे परवाचं सत्र मी घेणार आहे, श्लोक क्रमांक 31 ते 40. पुढच्या वक्त्यांनी पण थोडं नियोजन करावं आधीच. आता मी सरांना विनंती करतो की सरांनी पसायदान घ्यावं. डंबाळे सर. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मल द्यावे पसायदान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आई. अनवर्त भूमंडळी वेडतू तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वांनी सदा सज्जन. सोये रे होतु किंबहुना सर्व सुखी.
पूर्ण होनी तिन्ही लोकी बलिजो आणि पुरुषी अखंडित आणि रंगोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय भोगावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. रामकृष्ण हरी सर्वांना धन्यवाद. जे ऑफलाईन येत आहेत ना त्यांच्यासाठी खूप चांगली मेजवानी असते इथे. आज सगळ्यांना काय आज मँगो मस्तानी आहे. त्यामुळे आज जे ऑफलाईन आले त्यांची खूप मजा आहे. उद्या जास्तीत जास्त लोकांनी ऑफलाईन यावं अशी विनंती. रामकृष्ण हरी. चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मँगो मस्तानी दिसणार काय? तर जे ऑनलाईन आहे त्यांना दिसेल, ऑफलाईनला खायला मिळेल. मँगो मस्तानी दिसणार पण आम्हाला तर दिसत पण नाही एवढं. ते दिसेल ना. आता आत्ताचं तसेराम झालंय. आधी विठोबा मग मोठोबा आहे. दाखव दे तिकडे दाखव दीदी. दिसली का? तुम्ही वर्षोली आनंद घ्या. चालेल. रामकृष्ण. करा ना. देतात ते मागे बसले.